नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, एमपीएससीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी समोर आलेली आहे। आपल्या हाती महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे एक अधिकृत आणि अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक आहे। हे परिपत्रक आहे जलद गतीने पद भरती करण्याबाबत। तर होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, शासनाने आता रिक्त पदांच्या भरतीसाठी कंबर कसलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या परिपत्रकात A to Z काय माहिती दिलेली आहे, मुख्य सचिवांनी कोणती तातडीची बैठक बोलावली होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात कोणकोणत्या जाहिराती येऊ शकतात आणि तुम्ही आता काय केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा। परिपत्रक पाहिजे असेल, पीडीएफ्स पाहिजे असतील तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे मी शेअर केलेला आहे। तसेच आर्टिकल रेडी करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, फर्स्ट लिंक। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी आपण या पत्राची सत्यता आणि तारीख पाहूया। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता, हे पत्र महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून काढण्यात आलेले आहे। पत्राची तारीख आहे 2 एप्रिल 2026। हे पत्र मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रधान सचिवांना आणि सचिवांना उद्देशून दिलेले आहे। या पत्राचा विषय खूप बोलका आहे। विषय आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलद गतीने पदभरती करण्याबाबत। म्हणजे शासनाला आता भरती प्रक्रिया अजिबात रेंगाळत ठेवायची नाहीये। आता बघूया पत्रात नेमकं काय म्हटलंय। बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की जागा रिक्त असूनही एमपीएससीच्या जाहिराती का येत नाहीत, याचं उत्तर या पत्रात आहे। पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले आहे की एमपीएससी मार्फत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा आणि इतर परीक्षांसाठी मागणी पत्र पाठवण्याची जबाबदारी त्या प्रशासकीय विभागाची असते, पण विभाग वेळेवर मागणी पत्रच आयोगाला पाठवत नाहीत आणि मागणी पत्रच न गेल्यामुळे निवड प्रक्रिया जी असते ती दीर्घकाळ प्रलंबित राहते। आता याच्यामध्ये शासनाने काही पाऊल उचललेले आहे। हीच दरिंगाई थांबवण्यासाठी जे आहे आणि मागणी पत्रांची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे। 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता थेट माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एका अतिशय महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले गेलेले आहे। 6 एप्रिलच्या बैठकीत काय झालेलं आहे तर बघा, या बैठकीसाठी सर्व विभागांना एक सक्त जी ताकीद आहे ती दिलेली आहे की त्यांनी येताना त्यांच्या विभागातील सर्व संवर्गाच्या रिक्त पदांची माहिती आणि रोस्टर सद्यस्थिती म्हणजे जे बिंदू नामावली असते ती सोबत घेऊन यायची होती। मित्रांनो, बिंदू नामावली आणि रिक्त पदांचा आढावा थेट मुख्य सचिव घेणार आहेत, म्हणजे त्यांनी घेतलेला आहे। याचा अर्थ असा की कोणत्या विभागात किती जागा खाली आहेत याचा अचूक आकडा आता शासनाकडे एकाच ठिकाणी गोळा होणार आहे आणि जे विभाग कामचुकारपणा करतात त्यांना आता त्वरित एमपीएससीला मागणीपत्र पाठवणे बंधनकारक होणार आहे। आता विद्यार्थ्यांसाठी याचा अर्थ काय, आगामी जाहिरात कधी येऊ शकते तर बघा, सर्वप्रथम पत्रात स्पष्टपणे राज्यसेवा परीक्षांसाठी असा उल्लेख आहे, त्यामुळे आगामी काळात राज्यसेवेची एक मोठी आणि चांगल्या पदांची जाहिरात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल किंवा जागा वाढ पण त्याच्यामध्ये पाहायला भेटेल। मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागांना बोलावले आहे, याचा अर्थ गट ब आणि गट क ज्यामध्ये PSI, STI, ASO, लिपिक टंकलेखक किंवा कर सहाय्यक हे पदं येतात, यांच्या रिक्त पदांचाही आढावा यात नक्की घेतला जात आहे। त्यामुळे एमपीएससी ग्रुप बी आणि सीच्या विद्यार्थ्यांनाही मोठी संधी मिळणार आहे। तसेच 6 एप्रिलला ही बैठक झाल्यावर येत्या काही आठवड्यातच सर्व प्रशासकीय विभाग त्यांचे मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवतील। त्यामुळे आपण असा अंदाज लावू शकतो की येत्या 2 ते 3 महिन्यात एमपीएससीकडून विविध परीक्षांच्या अधिकृत जाहिराती आणि सुधारित वेळापत्रक धडकणार आहे। आता विद्यार्थ्यांसाठी काय खास सल्ला राहील, अनेक विद्यार्थी जाहिरात आल्यावर पुस्तके हातात घेतात पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते। शासन त्यांच्या स्तरावर कामाला लागलेले आहे, मुख्य सचिवांची बैठक बोलावलेली आहे, म्हणजे विषय खूप गंभीर आणि फास्ट ट्रॅकवर आहे। आजच तुमचा अभ्यासक्रम समोर ठेवा आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा। दिवसातले जास्तीत जास्त तास जे आहेत ते अभ्यासाला द्या। जे विषय कच्चे आहेत ते आताच पक्के करून घ्या, कारण एकदा जाहिरात आली की तुम्हाला फक्त रिव्हिजन करायचे आहे। तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी अपडेट। शासनाचे जे सकारात्मक पाऊल नक्कीच आहे हे आपण पाहू शकतो। आपल्या सर्वांसाठी एक आशेचा किरण आहे। तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला काही मदत हवी असेल, कोणत्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर मला खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त होत करू आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक ऊर्जा मिळेल। चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असाच महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।